नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आम्ही तुमच्यासोबत भन्नाट सक्सेस स्टोरीज शेअर करत असतो आणि तुम्हाला त्या सक्सेस स्टोरीजमधून भरपूर काही शिकायला मिळतं. आज अशीच एक स्पेशल स्टोरी आम्ही तुमच्यासोबत घेऊन आलो आहोत आणि मला माहिती आहे खूप एक्साइटेड आहात जाणून घेण्यासाठी की आजचे आपले पॉडकास्टचे गेस्ट कोण आहे. बऱ्याच वेळा आपण असं बघतो, आपण बिझनेस करतो, जॉब करतो, पण खरं तर आपण जेव्हा सोसायटीसाठी कॉन्ट्रीब्यूट करतो, समाजासाठी काहीतरी करतो, तेव्हा मला असं वाटतं ते सगळ्यात मोठं सक्सेस असतं. तर आजचे जे आपले स्पेशल गेस्ट आहे ते असंच काहीतरी भन्नाट काम हे सोसायटीसाठी करतात आणि सोसायटीसाठी ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि मला असं वाटतं त्यांच्या या कामाचं खरं तर आपण कौतुक नक्की केलं पाहिजे. तर चला तर भेटूया आजच्या आपल्या स्पेशल गेस्टला, ज्यांचं नाव आहे रुपेश फोंडे सर, जे फाउंडर आणि डायरेक्टर आहेत वृंदा गुरुकुल फाउंडेशनचे. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी ऑलरेडी तुमच्याबद्दल भरपूर काही रीड आउट केलं आणि मला भरपूर काही गोष्टी कळल्या आणि खरं तर मला तुमचं खूप कौतुक वाटतं सर, की तुम्ही समाजासाठी एवढ्या गोष्टी करताय. कारण आजची जी कंडिशन आहे तिथे हे सगळं कॉन्ट्रीब्युशन खूप गरजेचं आहे. सो ऑडियन्सलाही जाणून घ्यायचं आहे ॲक्च्युली तुमच्याबद्दल. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही ऑडियन्सला तुमच्याबद्दल एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार. सर्वप्रथम मी दीपाली मॅडम आपलं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आपण आम्हाला आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलं त्याबद्दल. तर मी माझ्याबद्दल थोडी माहिती देतो. माझे नाव प्राध्यापक रुपेश फोंडे. आम्ही वृंदा गुरुकुल फाउंडेशन या NGO साठी काम करतोय. तर माझं शिक्षण सांगायचं झालं तर मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून केला. 2013 साली पासआउट आहे. त्यानंतर डिग्री कंप्लीट झाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून आणि MTech केलं आणि MBA केलं. आणि ते करत असताना मी 2 वर्ष मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब केला. तसेच 4 ते 5 वर्ष ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजला काम केलं. आणि हे सर्व करत असताना मला एक सामाजिक कार्याची आवड होती, शिक्षण क्षेत्राची आवड होती. तर शिक्षण क्षेत्रात काम करायचं म्हणून मी बऱ्याचशा करिअर गायडन्स सेमिनार्स वगैरे असं प्रत्येक शाळेत वगैरे जायचो. विद्यार्थ्यांना स्किल ओरिएंटेड किंवा करिअर गायडन्स ओरिएंटेड मार्गदर्शन करायचो. आणि त्यातूनच ह्या वृंदा गुरुकुल फाउंडेशन ची आम्ही स्थापना केली. आणि आता सध्या आम्ही देहूगाव येथे वृंदा गुरुकुल फाउंडेशन मार्फत अकॅडमी, स्किल सेंटर, स्टडी सेंटर म्हणजेच अभ्यासिका आणि प्री प्रायमरी स्कूल चालू केलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी मोफत आणि अत्यंत अल्प दरामध्ये आम्ही कोर्सेस अवेलेबल करून देत आहोत. वाव! सो तुम्ही जे सांगितलं सर खरं तर खूप इन्स्पायरिंग आहे. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही ऑलरेडी इंजिनियर आहात बाय प्रोफेशन. तुम्ही टीचिंग फील्डमध्ये भरपूर वर्ष काम केलं आणि आता तुम्ही NGO स्टार्ट केले, बरोबर? पण याचं ॲक्च्युअली इन्स्पिरेशन काय? जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला सोशल वर्किंगची आवड आहे. पण असं का वाटलं? कारण आपण बऱ्याच वेळा बघतो ना, जॉबमध्ये आपली चांगली सॅलरी असते, कम्फर्टेबल लाईफ असते. तुमचं या फील्डमध्ये येण्याचं एक्झॅक्टली काय इन्स्पिरेशन आहे? म्हणजे का वाटलं तुम्हाला या फील्डमध्ये यावं असं? खरं तर सांगायचं झालं तर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना असं जाणवलं की तिथे अपॉर्च्युनिटीज खरंच कमी आहेत. लॅक ऑफ बरोबर. हो. गायडन्स कमी भेटतोय विद्यार्थ्यांना. पण त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याकडे क्षमता भरपूर आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. फक्त त्यांचा आत्मविश्वास कुठे कमी होतोय, कारण त्यांनी योग्य वेळी योग्य डिसिजन घेतलेला नसतो, म्हणजे की ट्रेनिंग घेतलेलं नसतं. करेक्ट. फॉर एक्झाम्पल एखादे चांगले कोर्स केलेले नसतात. तर ते जे स्किल्स आहेत ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी मला वाटलं की आता आपण अनुभवलंय ते विद्यार्थ्यांना, तर मोस्टली म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना की योग्य गायडन्स मिळावा, योग्य ट्रेनिंग मिळावं आणि योग्य ज्या वेळी ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्याच्यासाठी आम्ही हे वृंदा गुरुकुल फाउंडेशनची स्थापना केली. त्यामध्ये वृंदा गुरुकुल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळे विविध करिअर च्या रिलेटेड असतील, स्किल्सच्या रिलेटेड आहेत असे कोर्सेस आम्ही घेत आहोत. आणि तुम्ही ह्या फील्डमध्ये कधीपासून आहात सर? टीचिंगमध्ये मी तसं माझं ज्यावेळेस MTech झालं 2018 पासून मी या फील्डमध्ये आहे आणि जवळपास 4 ते 5 वर्ष मी टीचिंग करत असताना मी वेगवेगळ्या स्कूलमध्ये जाऊन करिअर गायडन्स वगैरे करत होतो. अच्छा. करिअर गायडन्स, काउन्सिलिंग वगैरे तुम्ही वगैरे करत आहात. करायचो. आणि तुम्ही कुठले वेगवेगळ्या प्रकारचे कोणते ट्रेनिंग प्रोव्हाइड करता? आता आमच्या इथं आमची सुरुवात तशी रेग्युलर ट्युशन पासून सुरू झाली. अच्छा. आणि त्यानंतर आम्ही अबॅकस, फोनिक्स, हँड रायटिंग, अच्छा. त्यानंतर कोडिंगचे कोर्सेस आहेत, वेगवेगळे भरपूर, स्पोकन इंग्लिश आहे, भाषांचे कोर्सेस, त्यामध्ये जर्मन लँग्वेज, जापनीज लँग्वेज, वाव, नाईस. हे कोर्सेस आम्ही प्रोव्हाइड करतोय. आम्ही सुरुवातीला जो आता विचार केला की लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्किल्स भेटावे, करेक्ट. प्रॉपर शिक्षण मिळावं आणि तेही शिक्षण कमी फीज मध्ये
आणि चांगल्या दर्जाचं सो सर बऱ्याच वेळा असं होतं आपण जेव्हा बिझनेस किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये असतो तो मेन आपला मोटिव्ह असतो पैसे कमावणं किंवा त्यामध्ये जास्त ग्रो करणं. पण तुमचा जे तुम्ही NGO स्टार्ट केले तसं तुमचा कुठलाही मोटिव्ह नाही आहे, राईट? सो तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे किंवा NGO आहे त्याचं एक्झॅक्ट मेन मोटिव्ह काय आहे? म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्यातून हेल्प करता? आता प्री प्रायमरी स्कूल म्हटलं तर 6 वर्षाच्या आतील मुलं, हम्म. LKG, UKG आणि नर्सरी हे विद्यार्थी बरोबर. असतात. तर ह्याच्यासाठी आम्ही जवळपास आता 4 ठिकाणी आमचे सेंटर आहेत. तिथे त्या मुलांना आम्ही त्याच विद्यार्थ्यांना आम्ही जो आपला एज्युकेशन सिस्टम मध्ये आता जो करिक्युलम वापरला जातो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना गुरुकुल एज्युकेशन सिस्टम त्यामध्ये त्यांना मूल्य आणि संस्कार ह्याच्या रिलेटेड आम्ही शिकवतो. नाईस. दुसरं म्हणजे वॉल्डॉर्फ एज्युकेशन सिस्टम, ती जर्मन बेस्ड एज्युकेशन सिस्टम आहे, त्याचाही आम्ही ह्या करिक्युलमचा ह्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि ऍडव्हान्स एज्युकेशन जी की मॉडर्न एज्युकेशन सिस्टम म्हणतो, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, या तिन्हींचा संगम करून आम्ही एक करिक्युलम सेट केलेला आहे आणि तो आम्ही 6 वर्षाच्या आतील मुलांना देतोय. त्याचबरोबर त्यांना फोनिक्स आणि अबॅकसचे काही सिनियर जे विद्यार्थी आहेत त्यांना अबॅकस शिक्षण प्रोव्हाइड करतोय. नाईस नाईस. आणि सर जेव्हा तुम्ही स्टार्ट केले, जेव्हा तुम्ही जसं म्हटले की आम्ही वेगळं ट्रेनिंग्स वगैरे प्रोव्हाइड करतो, राईट? सो तुम्हाला आपलं जे रेग्युलर एज्युकेशन आहे त्यामध्ये असे कुठले ड्रॉबॅक्स जाणवले? खरं तर खूप चांगला क्वेश्चन आहे. आता जे रेग्युलर एज्युकेशन चालू आहे ते फक्त मार्क्ससाठी आहे. अच्छा. आणि फक्त एक डिग्री मिळवण्यासाठी आहे आणि सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आहे. बरोबर. खरं तर हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला कळतं की खरंच आपण काहीतरी कुठेतरी कमी आहे, कुठेतरी जॉब ऑपॉर्च्युनिटीज तशा भरपूर असतात. बरोबर. पण हे शिक्षण जे आता रेग्युलर चालू आहे हे फक्त पालक म्हणतात की तुला इतके मार्क्स मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी विद्यार्थी मेहनत करतोय, फक्त पुस्तकी अभ्यास करतोय. हे न करता विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्किल्सवर, क्रिएटिव्हिटीवर, त्यांचे जे क्षमता, जे कौशल्य आहेत ते डेव्हलप करण्यासाठी काम केलं पाहिजे. व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त स्किल ओरिएंटेड गोष्टींवरती फोकस करता आणि मला असं वाटतं प्रत्येकामध्ये ते स्किल असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यावरती तुम्ही फोकस करता, त्यांना गाईड करता, त्यांना ट्रेन करता. आणि तुम्ही जसं स्टार्टिंगला सांगितलं की वुमन एम्पॉवरमेंट हा सुद्धा एक खूप मोठा आजच्या काळामध्ये प्रश्न आहे किंवा त्यावरती काम करणं खरं तर खूप गरजेचं आहे. सो तुमच्या NGO मार्फत याच्यामध्ये कुठल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही स्पेशली लेडीजसाठी राबवता? आपल्या NGO मध्ये आता जे आम्ही काम चालू केलंय ते फक्त आता पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही तिथे करतोय, तिथे आमचे सेंटर्स आहेत. पण आमचा उद्देश काय, हा पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर जावं, पोहोचावं. तर त्यासाठी सध्या आता आपण महिलांना एज्युकेट करण्यासाठी, ज्या महिलांना खरंच इच्छा आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचं आहे, स्वतःचं अभ्यास सेंटर ओपन करायचं आहे किंवा प्री प्रायमरी स्कूल चालू करायचं आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, मग अशा महिलांना आपण आपल्या फाउंडेशन तर्फे अगदी म्हणजे मोफत म्हणलं तरी चालेल, आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतोय, ट्रेनिंग देतोय, सर्टिफिकेशन पण आपल्याकडे आहे. त्यामध्ये टीचर्स ट्रेनिंग आहे, अबॅकस ट्रेनिंग आहे, फोनिक्स ट्रेनर आहे. मग हे सगळं ट्रेनिंग त्या महिलांना आपण विथ सर्टिफिकेट आणि त्यांना त्यांच्या जागी त्यांना सेटअप पूर्ण फर्स्ट टू लास्ट पर्यंत सेटअप चालू करून देऊन तो ऍक्च्युअल वर्क कसं केलं जातं, तिथं काम कसं केलं पाहिजे, हे सर्व ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतोय ग्रामीण भागातील महिलांसाठी. एक्झॅक्टली. म्हणजे अगदी बरोबर. आधीच्या काळी जसं होतं की फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच खरं तर बायकांचं जीवन होतं आणि मला असं वाटते त्यांना खरं तर फायनान्शियल इंडिपेंडन्स बनण्याची किंवा एक स्वतःची आपण म्हणतो ना आयडेंटिटी क्रिएट करण्याची खूप गरज आहे आणि तुम्ही त्यांना या सगळ्या गोष्टीमधून ट्रेन करता, तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट बनवता, त्यांना स्वतःची आयडेंटिटी मिळवून देता. सो मला असं वाटतं ही सगळ्यात मोलाची तुम्ही कामगिरी करताय. तुम्ही जसं की लहान मुलांना वेगवेगळ्या ट्रेनिंग्स पण देता, मग त्यांच्यासाठी तुम्ही वेगळ्या स्पर्धांचं आयोजन वगैरे करता? हो, आता आपल्या इकडे आता येणाऱ्या रविवारीच म्हणजे 21 जून संडेला आपण नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली, जे की तेथील आसपासच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना खरंच कॉम्पिटिशन मध्ये सहभागी व्हायचं आहे तर आपल्या फाउंडेशन तर्फे आपण तिथं मोठा इव्हेंट ऍक्टिव्हिटीज घेतोय. त्याचबरोबर जे इव्हन 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना मंथन नवोदय स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड जे कोर्सेस आहेत तेही आम्ही उपलब्ध करून दिलेत आणि त्याच विद्यार्थ्यांना आपण स्टडी सेंटर म्हणजे अभ्यासिकाही मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ध्येय की भविष्यात मला मोठं होऊन एखादा अधिकारी बनायचा आहे, MPSC UPSC एक्झाम द्यायचा आहे, त्याही विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला खरंच सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे त्यांना आम्ही आतापासून ट्रेनिंग ह्याचं कोडिंग किंवा कॉम्प्युटरचे त्याचे सेशन आम्ही आयोजित करत असतोय. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच मॅथ्स मध्ये आवड आहे
त्या विद्यार्थ्यांना अबॅकस आम्ही प्रोव्हाइड करतोय. ज्या विद्यार्थ्यांना भाषेची आवड आहे, ज्यांना भविष्यात भाषा शिकायची आहे, त्यांच्यासाठी आपण जर्मन भाषा, जापनीज भाषा याचीही ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करत आहोत. नाही, जसं की सर तुम्ही सांगितलं बऱ्याच वेगवेगळ्या लँग्वेजवरती तुम्ही फोकस करता आणि त्या मुलांना शिकवता. पण तुमच्या अकॉर्डिंगली ह्या लँग्वेज शिकणं आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा काय फायदा होतो शिकल्याने? तुम्ही ते एकदा ऑडियन्सला एक्सप्लेन केलं तर बेटर असेल. खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, मी ज्यावेळेस मास्टर्स कम्प्लीट केलं, मी टीचिंगमध्ये होतो आणि त्यावेळेस मी जापनीज भाषा शिकलो. अच्छा. आणि मला N5 म्हणजे पहिली लेवल माझी कंप्लीट झाली. त्याच्या बेसिसवर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी आता जॉब करतोय ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर म्हणून. तर हे आता माझं उदाहरण झालं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी जर्मन आणि जापनीज भाषा शिकली, त्यांना एक ग्लोबली एक्सपोजर मिळतो. करेक्ट. तिकडे शिक्षण पण बरेचसे इन्स्टिट्यूट आहे तिथं फ्रीमध्ये आहे. तिथं त्यांना तिथे ऑपॉर्च्युनिटी भेटते. त्यांचा क्रायटेरिया की त्यांना फक्त त्यांची लँग्वेज आली पाहिजे. आणि आपल्याही कंट्रीमध्ये इव्हन भारतातही बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपनीज आहेत, त्या विदेशातील आहेत. त्यांनाही जर तिथे ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून आणि जर भाषा येत असेल तर तिथं नक्कीच त्यांना जॉब पण भेटू शकतो. म्हणून हे भाषा शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजकाल आपण बघितलं आहे की आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं पण सिलेबसमध्ये थर्ड लँग्वेज इन्व्हॉल्व केली आफ्टर 6th. करेक्ट. फॉरेन लँग्वेज इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने फॉरेन लँग्वेज शिकलं पाहिजे. ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच त्यांच्यासाठी आपल्या इंडियामध्ये असेल किंवा ग्लोबली असेल चांगलं एक्सपोजर किंवा ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके सर, जर आपण ऑब्झर्व केलं की बऱ्याच वेळा आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो आणि तिकडे एज्युकेशन तर सर्वत्र असतं आणि चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन असतं, बरोबर. सो तिथे जास्त एज्युकेशनचा तेवढा अभाव जाणवत नाही. पण बऱ्याच वेळा जे रुरल एरिया आहे तिथे एज्युकेशन प्रॉपरली पोहोचत नाही किंवा त्या मुलांची तेवढी कपॅसिटी नसते, राईट. मग त्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांसाठी कशा पद्धतीने मदत करता? सध्या आता आमची टीम आहे, आमचे ट्रेनर्स आहेत किंवा मी स्वतः आहे. आम्ही बऱ्याचशा स्कूल्समध्ये आम्हाला जितकं शक्य आहे तेवढ्या स्कूल्समध्ये जातोय आणि ह्याच्याबद्दल अवेअरनेस प्रोग्राम आम्ही घेतोय, ट्रेनिंग प्रोग्राम घेतोय. आता आम्ही जिथे आहे तिथे दोन स्कूल्समध्ये आम्ही नियमित जात असतो. पण ह्यात कुठेतरी लिमिटेशन्स आहेत, बरोबर. आम्ही सगळीकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळेच आपण आधी तुम्ही विचारलं की फ्रँचायझी का चालू केली, तर त्यासाठीच आपण वुमन एम्पॉवरमेंट करतो. ऑटोमॅटिकली आपला जो उद्देश पर्पज आहे तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत रिच आउट होण्यासाठी तो होतोय. आणि आता आपलं एलवाडी असेल, सांगुर्डी किंवा इव्हन वाघोली ह्या ठिकाणी आपले सेंटर्स आहेत. आणि आता सांगली इथे होतंय आणि आंध्र प्रदेशमध्ये वेल्लोर या ठिकाणी आपलं एक सेंटर ओपन होतंय. म्हणजे आता अल्टिमेटली ग्रामीण भागातील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पर्यंत शिक्षण पोहोचावं, स्किल सेट्स कमी फीज मध्ये पोहोचावेत आणि क्वालिटी एज्युकेशन मिळावं. वाव, खूपच सुंदर सर. आणि मला असं वाटतं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आणि आपण प्रत्येकाने सोसायटीमध्ये हे इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. सो तुमची किती लोकांची टीम आहे सर साधारण? सध्या आता आमचे जे प्रत्येक ठिकाणी सेंटर वेगळे आहेत, तिथले ट्रेनर्स आणि तिथले एक सेंटर ओनर असे टीम आहे. आणि एक्झॅक्टली माझ्या टीममध्ये जिथं आमचं ऑफिस आहे तिथं आमची 13 लोकांची टीम आहे. सर जसं की आपण बघतो की प्री प्रायमरी स्कूल म्हणजे मुलांचं एज खूप कमी असतं आणि त्यांना बऱ्याच वेळा प्ले ग्रुप, नर्सरी आपण टाकतो, राईट. आणि त्यांच्या भरपूर फीज असतात LKG UKGच्या. मग हे जे फीजचं प्रमाण वाढलंय प्री प्रायमरी स्कूलमध्ये, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आजकाल तुम्ही पाहत आहात की बरेचसे पालकांना वाटतं की चांगलं कॉलेज, खूप चांगली फी असते, तिथं ऍडमिशन घेतलं तर आम्हाला समाजात प्रेस्टिज आहे असं वाटतं आणि म्हणून तिथे ते ऍडमिशन घेतात. पण खरंच प्री प्रायमरी स्कूल म्हणजे 6 वर्ष अगदी आतील मुलगा आहे. त्याच्यासाठी आपण 1 लाख 2 लाख वार्षिक आपण पैसे भरतो. हे खरंच परवडणार आहे का सर्वसामान्य लोकांना? हा माझा प्रश्न आहे. आणि खरंच तेवढी फी गरजेची आहे का? तेवढ्या फी मध्ये ते म्हणजे मला काय म्हणायचं आहे की 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 1 लाख रुपये असे देत असतील तर तेवढे ते मुलं शिकतात का? खरं तर सर्वसामान्य कुटुंब तर एवढी फी देऊ शकत नाहीत. बरोबर. त्यामुळेच आम्ही काय केलंय की वृंदा गुरुकुल फाउंडेशन मार्फत त्याच पद्धतीचं शिक्षण ह्या आपल्या फाउंडेशन मार्फत इव्हन त्याच्याही पेक्षा चांगलं शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करतोय वृंदा गुरुकुल फाउंडेशन मार्फत. आणि बरेच वेळा सर असं होतं की जे पालक असतात त्यांची तेवढी फायनान्शियल सिच्युएशन नसते की जे मुलांसाठी मोठ्या मोठ्या फीज भरू शकतील किंवा मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये त्यांना पाठवू शकतील, त्यांच्यावर खर्च करू शकतील. मग अशा वेळेस तुम्ही पालकांना परवडणारे किंवा अशा कशा वेगवेगळ्या कोणत्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता, त्यांना तुम्ही कशी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करता? सध्या मी सांगितलं आमचं देहूगावमध्ये 3 तसेच पुणे रिजनमध्ये आमचे सेंटर्स आहेत. तिथं अगदी कमी फीज मध्ये जर्मन भाषा अगदी मोफत पण अवेलेबल आहे. जापनीज भाषा
हे शिकवलं जातं. तसेच जे वेगवेगळे कोर्सेस आहेत आपले, कोडिंगचे असतील, कंटेंट क्रिएशनचे असतील, बरोबर. किंवा बरेचसे कम्प्युटर कोर्सेस पण आहेत, ते पूर्णपणे म्हणजे असं मोफत किंवा अत्यल्प कमी फीज मध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपलं एक प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे, अच्छा. वृंदा गुरुकुल अकॅडमी नावाचं. त्या ऍप्लिकेशन मध्ये अगदी ₹1 मध्ये स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे. अरे बापरे, आणि नाईस. त्यामध्ये भरपूर कोर्सेस आहेत. इव्हन म्हणजे तुम्ही नीटचा असेल, असा कोणताच विषय नाही, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, कुठला प्रिपरेशन करत असतील, कोणताही एखादा टॉपिक म्हणजे हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, कंटेंट क्रिएशनचा कोर्स असेल, सर्व कोर्सेस त्या ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहेत. नाईस. ते तुम्ही स्वतः बनवलेत का कोर्सेस सगळे? ऍक्च्युली त्यामध्ये काही कोर्सेस कोलॅबोरेशन मध्ये हा, आहेत, हा. जे काही एक्सपर्ट आहेत त्यांचे Correct. ऑलरेडी कोर्सेस आहेत, त्यांच्याशी आपण टाईप केले, ते आपल्या प्लॅटफॉर्म मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतोय. आणि ह्याच बरोबर स्टडी सेंटर पण आमच्या इथं आहे. अगदी म्हणजे अभ्यासिका आहे, मोफत आणि एकदम अत्यल्प दरामध्ये ही विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. आणि मंथन, नवोदय, स्कॉलरशिप ह्यासारखे कोर्सेस ही अगदी कमी फीज मध्ये आपल्या इथं अवेलेबल आहेत. ओके, जसं तुम्ही सर म्हटले की आपण वेगवेगळ्या लँग्वेज शिकणं खूप गरजेचं आहे, सो त्याच्यासाठी एक स्पेसिफिक काही एज ग्रुप आहे की या एज ग्रुप पासून शिकलं पाहिजे असं काही? ऍक्च्युली भाषा शिकायला वय नाहीये. ओके. भाषा शिकायची असेल तर आजकाल प्रीस्कूल पासूनही भाषा शिकली जाते, कारण त्या विद्यार्थ्यांना जितकं देईल त्यांचा ब्रेन म्हणजे एकदम कॅप्चर करत असतो, भाषा शिकत असतो. आणि जास्तीत जास्त 40-50 वर्षाची व्यक्ती सुद्धा ही भाषा शिकू शकतात. आणि त्यासाठी कोणतीही वयोमर्यादा किंवा शिक्षणाची अट अशी नाहीये. वाव सर, मी बऱ्याच वेळा आता अबॅकस फोनिक्स हे ऐकती पण आहे, आणि मला तुमच्याकडून ऐकायचं की ते मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे, मुलांना त्याचा कशा पद्धतीने फायदा होतो, त्यांचं डेव्हलपमेंट कशी होते. सो आपल्या ऑडियन्सला सुद्धा ही गोष्ट ऐकायला आवडेल. सो तुम्ही तर त्याच्यावरती तुमचे इन्साइट जर शेअर केले तर मला असं वाटते खूप जास्त महत्त्वाचे ठरतील. हा, नक्कीच. अबॅकस जे आपण शिकतो फक्त ते मॅथ्सची कॉन्सेप्ट आहे म्हणून शिकलं नाही पाहिजे, तर त्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन जिम हा एक प्रकार आहे, हा एक सिलेबसचा पार्ट आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, इव्हन कॅल्क्युलेशनचं स्पीडही खूप वाढतं. बरोबर. यातून अबॅकस मधून आपण ह्या सर्व गोष्टी शिकतो. तसेच फोनिक्समध्ये विद्यार्थ्यांना रिडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होतो, प्रोनाऊन्सिएशन असेल आणि लँग्वेज त्यांची स्ट्रॉंग होते. त्यामुळे फोनिक्स हा पार्ट पण विद्यार्थ्यांनी शिकला पाहिजे. सो अजून एक गोष्ट सर मला आवडेल जाणून घ्यायला तुमच्याकडून, की आपण जसं म्हणतो कोडिंग किंवा ॲप डेव्हलपमेंट, वेबसाईट किंवा कॉन्टेंट क्रिएशन हे येणाऱ्या काळामध्ये किंवा आजच्या काळामध्ये हे किती महत्त्वाचं आहे आणि हे प्रत्येकाने शिकणं का गरजेचं आहे? जे तरुण आहेत ज्यांना काहीतरी पुढे जाऊन शिकायचे, करायचे, सक्सेसफुल बनायचे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? नक्कीच खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे युग आहे. आणि आता जो विद्यार्थी असेल किंवा जो व्यक्ती असेल या तंत्रज्ञानाचा उपयोग करतोय, तो इव्हन स्कूलमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असेल किंवा इव्हन जॉब करत असेल किंवा एखादा बिझनेस रन करत असेल, त्यांनी ह्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत आणि आत्मसात केल्याच पाहिजेत. आता आम्ही कोडिंगचा एक सिलेबस तयार केलेला आहे, जो 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामध्ये आम्ही C++ असेल, जावा असेल, पायथन असेल, या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आम्ही घेतोय. आणि ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एजमध्ये दिल्यानंतर तो विद्यार्थी भविष्यात त्याच्या बेसिक कन्सेप्ट, फाउंडेशन्स ह्या क्लिअर होतात. जर हे विद्यार्थ्यांनी ज्यांना आवड आहे त्यांनी जर लवकर ह्या गोष्टी शिकल्यात तर ते विद्यार्थी भविष्यात मोठे होऊन एक एंटरप्रेन्योर होऊ शकतात, चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतात. आणि जसं तुम्ही विचारलं कंटेंट क्रिएशन, आता ह्या जमाना सगळा सोशल मीडियाचा आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थी असेल किंवा महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांना स्वतःचे ब्लॉग्स करायचे असतात किंवा स्वतःचे काही ऍक्टिव्हिटीज असतात ते सोशल मीडियावर अपलोड करायचे असतात. तर त्यांनाही आम्ही कंटेंट क्रिएशन हा कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. तोही अगदी खूप कमी फीज मध्ये केलेला आहे. ओके, सो तुम्ही जसं सांगितलं सर, ज्या महिला आहेत ज्यांना तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचंय किंवा ज्यांना बिझनेस ग्रो करायचा बेसिकली स्वतःचा, मग तुम्ही त्यांना फ्रँचायझी मॉडेलमध्ये काम करण्याची संधी देता, बरोबर? सो मग त्यांच्यासाठी जी प्रोसेस एक्झॅक्टली काय तुम्ही फॉलो करता, म्हणजे त्यांचा वर्कफ्लो वगैरे कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन केलाय? ओके, ज्या महिलांना स्वतःचं इन्स्टिट्यूट करायचं आहे, प्री प्रायमरी स्कूल किंवा अबॅकस सेंटर चालू करायचं आहे, इव्हन कोचिंग सेंटर चालू करायचं आहे, फोनिक्स सेंटर चालू करायचं आहे, अशा व्यक्तींनी आमच्याशी संपर्क करावा. आमचा मोबाईल नंबर आहे 8998355550. त्यानंतर आमची टीम त्यांच्याशी कनेक्ट होतात आणि त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार आपलं एक डेमो सेशन त्यांना दिला जातो. त्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की पार रजिस्ट्रेशन पासून ट्रेनिंग पासून हा पूर्ण सेटअप
कसा करायचा त्याबद्दल प्रॉपर गायडन्स दिला जातो. वाव, खूप सुंदर. आणि मला असं वाटते प्रत्येक महिलेला याचा खूप जास्तीत जास्त उपयोग खरं तर करून घ्यायला पाहिजे. सो सर, येणाऱ्या काळामध्ये स्पेशली महिलांसाठी, लेडीजसाठी किती जास्त संधी उपलब्ध आहेत? नक्कीच खरंच खूप संधी उपलब्ध आहेत, कारण आजकाल आपण पाहतोय बऱ्याचशा एज्युकेटेड महिला आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पण ते घरीच आहेत. त्यांना स्वतःचं काहीतरी गोष्टी करायच्या आहेत, तर त्यांना ते स्वतःचं सेंटर चांगल्या पद्धतीने चालू करू शकतात. इव्हन बरेचसे आपल्याकडे जे कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या कोर्सेस आहेत, ते कोणताही तो एक कोर्स शिकून त्याच्या मार्फत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्वतःचं चालू करू शकतात. सो तुमच्या अकॉर्डिंगली, कारण आता तुम्ही भरपूर ट्रेनिंग स्किल सेटवरती काम करता, इवन तुम्ही एकदम छोट्यातल्या छोट्या मुलांवरती काम करता, जेणेकरून ते उद्याचं फ्युचर बनणार आहे, राईट? सो ह्या केसमध्ये म्हणजे मला हे जाणून घ्यायला आवडेल की भविष्यामध्ये एज्युकेशनचा जो स्कोप आहे किंवा एज्युकेशन कशा पद्धतीने असलं पाहिजे यावरती तुमचं काय मत आहे? आता जे आपली शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये थेरॉटिकली बेस खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांना पाठांतर करावं लागतंय आणि उत्तरं ते परीक्षेत जाऊन लिहावी लागतात. ओके. जसं की आता आपण मॅथ्स वगैरे विषय घेतो, इंजिनिअरिंगला आपण पाहिलंच आहे की साइन कॉस टॅन, पण नक्की त्याचा उपयोग काय आहे हे कळत नाही. विद्यार्थी हा थेरॉटिकली पाठ करतोय आणि तो लोड येतोय विद्यार्थ्यांना. खरं तर भविष्यातलं एज्युकेशन कसं असावं, पूर्णपणे प्रॅक्टिकल बेस असावं, ऍक्टिव्हिटी बेस असावं. थेरॉटिकली जास्त बुक्स फक्त वाचण्यापेक्षा त्या एक्झॅक्टच्या बुक्समध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट प्रॅक्टिकली बाबा कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना शिकणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असेल, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन असेल आणि आता मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करून जलद गतीनं गोष्टी शिकता येऊ शकतात. आणि सर, तुम्ही जे आपले विद्यार्थी आहेत किंवा पालक असतील किंवा शिक्षक असतील, त्यांना तुम्ही एक मोलाचा काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर आता पालकांनी आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना ना फक्त मार्क्स म्हणून मार्क्स किंवा एज्युकेशन म्हणून फोर्स केला नाही पाहिजे. खरंच त्यांना ते आवडतंय का, त्यांना कोणते विषय आवडतात, त्यांचे कौशल्य काय आहेत, त्यांची क्षमता काय आहे, ह्या दृष्टीने पालकांनी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग किंवा एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि आजकाल काय होतंय, प्रत्येक विद्यार्थी सेम नाहीये, प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे आणि प्रत्येकानेच ती गोष्ट केली पाहिजेत किंवा प्रत्येकानेच जास्त मार्क्स मिळवले पाहिजेत असा हट्टास न करता विद्यार्थ्यांना त्यांच्या स्किल्सवर काम करण्यासाठी सपोर्ट केला पाहिजे. असे बरेचसे उदाहरणं आहेत, जसं की आपण बघतो सचिन तेंडुलकर, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जर मेडिकल ऍडमिशन घेतले असते तर ते एक आपल्या देशाला उत्तम क्रिकेटर मिळाला नसता. म्हणून त्यांना सपोर्ट केला कारण त्यांना क्रिकेट आवडत होतं. असे बरेचसे उदाहरणं आहेत की ज्यांना जे आवडतं तेच ते आपण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. सो तुमच्या अकॉर्डिंगली सर, जे शिक्षक असतील किंवा पालक असतील, त्यांनी मुलांना कशा पद्धतीने घडवलं पाहिजे किंवा येणाऱ्या आयुष्यासाठी त्यांनी कसं तयार करायचं? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स येतात, मग त्यासाठी त्यांना कसं तयार केलं गेलं पाहिजे? आता सध्याचीच बातमी आता असेल, करंट चाललेला आहे की नीट एक्झाम फेल झाली काय कारणास्तव, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं. तर का सुसाईड केलं? कारण ते मेंटली प्रिपेअर नाहीयेत. त्यांना जर मेंटली मानसिकरित्या स्ट्रॉंग करायचं असेल तर त्याला पहिल्यापासूनच पालकांनी आणि शिक्षकांनी त्या पद्धतीने ट्रेनिंग दिलं पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी तेच आपण जे कोर्सेस ट्रेनिंग्स वगैरे देतोय यातून नक्कीच विद्यार्थी एक सक्षम बनेल, आत्मविश्वासू बनेल आणि कोणत्याही परिस्थितीला खचून जाणार नाही. ओके. सो सर, तुमचं येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये विजन आणि मिशन काय आहे? सध्या आम्ही पुणे रिजन आणि अजून 1-2 जिल्ह्यामध्ये काम करतोय. तर या व्यतिरिक्त आम्हाला आता पूर्ण महाराष्ट्रभर आणि आम्हाला देशभर पोहोचायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे पैशा अभावी शिक्षण मिळत नाही, तर त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही स्टडी सेंटर्स असतील, स्किल सेंटर्स असतील किंवा इव्हन स्कूल्स असतील, ते आम्हाला चालू करण्याचं आमचं ध्येय किंवा आमचं विजन आहे पुढील 5 वर्षामध्ये. वाव, खूप छान, खूप छान सर. खूप जास्त इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा, की तुम्ही फक्त एज्युकेशन फील्डमध्येच कॉन्ट्रीब्यूट करता की तुम्ही पर्यावरणासाठी म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी पण कॉन्ट्रीब्युशन करता? म्हणजे त्याच्या रिलेटेड सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता? हो, नक्कीच. आपलं प्रायमरी गोल तर एज्युकेशनच आहे, पण त्याचबरोबर आपण हेल्थ सेक्टर आणि एन्व्हायरमेंट सेक्टरमध्ये हे काम करतोय. आम्ही सध्या जिथे आहे तिथे इंद्रायणी नदीचा घाट वगैरे आहे, तिथं आम्ही तो स्वच्छता अभियान पण आम्ही घेतोय. आमची टीम पूर्ण असेल, आमचे मित्र असतील, आम्ही तिथे जातोय, तो उपक्रम घेतोय. तसेच ट्री प्लांटेशनचाही आम्ही उपक्रम घेत असतोय.
कारण माझं मत आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कमीत कमी 5 झाडे तरी लावली पाहिजेत आणि ती नक्कीच. जगवली पाहिजेत. नक्कीच. आपल्या एनजीओ मार्फत आम्ही ब्लड डोनेशन असेल किंवा आई चेकअप प्रोग्राम्स असतील किंवा हेल्थ रिलेटेड बरेचसे जे उपक्रम असतात ते आपण एनजीओ तर्फे आयोजित करणार आहोत. ह्या ऍक्टिव्हिटीज घेत असताना म्हणजे जे सामाजिक जे ऍक्टिव्हिटीज आहेत बऱ्यापैकी आपल्या एनजीओ मार्फत होतातच. त्यामध्ये महिला दिनानिमित्त 8 मार्चला आपले विशेष प्रोग्राम्स असतात. तसेच शिक्षक दिन असेल त्यावेळेस आपण आदर्श शिक्षक पुरस्कारही आपण आपल्या फाउंडेशन मार्फत जे सामाजिक क्षेत्रात किंवा शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी आपण ॲज अ मोटिवेशन म्हणून देत आहेत. तसेच योगा डे असेल, योगा डेलाही आमच्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि नॉट ओन्ली फक्त हे फक्त फील्ड धरून आम्ही चालत नाही. त्यामध्ये कराटे असतील, योगा असेल यासारखेही उपक्रम आम्ही आमच्या इथं घेतोय. म्हणजे स्पोर्ट्समध्येही विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट व्हावं आणि सहभागी व्हावं यासाठी. जर आपण बघितली आताची जी एज्युकेशन सिस्टम आहे ती खूप जास्त इंग्लिशवर फोकस करणारी आहे किंवा इंग्लिश ओरिएंटेड आहे. आधी बऱ्याच वेळा आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये शिकवलं जायचं, पण आता हा गॅप वेगळा आहे, म्हणजे जास्त इंग्लिशवरती फोकस आहे. तुमच्या अकॉर्डिंगली आजच्या काळामध्ये इंग्लिश बोलता येणं, लिहिता येणं, वाचता येणं किती महत्त्वाचं आहे? नाही, खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे कारण काय आहे, आजकाल पाहिलं तर बराचसा कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन ही इंग्लिशमध्ये इझिली अवेलेबल आहे. आणि ज्यावेळेस आपण इंग्रजी बोलतोय त्यावेळेस म्हणजे आता कुठेही तुम्ही एज्युकेशनमध्ये जावा किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत जावा किंवा नोकरी करा, तिथं तुम्हाला स्वतःला व्यक्त व्हायचं असेल तर इंग्लिश ही भाषा प्रायमरी यूज केली जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश येणं गरजेचं आहे. कारण आजचा आपला उद्देश काय, ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, लॅक ऑफ कॉन्फिडन्स किंवा कुठंतरी इंग्लिश कमी येत असल्यामुळे, आत्मविश्वास कमी असल्यामुळे नॉलेज त्यांना भरपूर आहे पण ते बोलू शकत नाहीत. ठराविक विद्यार्थीच पुढे जात आहेत कारण त्यांना ते पहिल्यापासून चांगल्या स्कूलमध्ये होतात, त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलं होतं. म्हणून इंग्लिश हे शिकणं खरंच मॅन्डेटरी आहे आणि सगळ्यांनी शिकलं पाहिजे. म्हणजे आता आपली मातृभाषा मराठी आहे, आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे, ते आलीच पाहिजे. आणि हिंदी तर राष्ट्रभाषा आहे. बरोबर. पण त्याचबरोबर जर आपल्याला कॉर्पोरेट लाईफ किंवा आपल्याला जर एक्सप्लोअर व्हायचं असेल तर इंग्रजी ही भाषा येणं गरजेचं आहे आणि इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि इंग्लिश ही भाषा एक लहानपणापासून, इंग्रजी लहानपणापासून जर शिकलं तर ते खूप इझी जातं आणि लवकर विद्यार्थी शिकू शकतो. त्यामुळे पालकांना असंच आहे की मुलगा आपला कोणत्याही शाळेत असू दे, त्याला सायमल्टेनियसली आपण स्पोकन इंग्लिश असेल असे कोर्सेस जर दिले किंवा बरेचसे आजकाल डिजिटल माध्यमातून पण इंग्रजी शिकता येतं. आणि त्यासाठी काय कोणतेही मोठे चार्जेस वगैरे द्यावे लागत नाहीत. हे शिकणं गरजेचं आहे इंग्लिश. सर, ऑलरेडी तुम्ही एवढं सगळं कॉन्ट्रीब्यूट करताय, स्टुडंटला ट्रेन करताय, सो तुमच्या स्टुडंटच्या अशा काही सक्सेस स्टोरी ज्या तुम्हाला ऑडियन्स सोबत शेअर करायला आवडेल? नक्कीच. आमचे काही विद्यार्थी आहेत, ते मंथन परीक्षा आहे त्या मंथनमध्ये चांगल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पास झाले, उत्तीर्ण झालेले आहेत. आणि NNMS एक एक्झाम आहे, त्याही एक्झाममध्ये विद्यार्थी उत्कृष्ट मार्क्सने पास झालेले आहेत. त्याचबरोबर टीचर्स ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतोय, ज्यांना प्री प्रायमरी टीचर करायचं किंवा कोणाला स्वतःचे कोचिंग सेंटर चालू करायचे, असे आमच्याकडे जे महिला येतात त्यांनी जे कोर्सेस केले आहेत त्यानंतर त्यांनी स्वतःची प्री प्रायमरी स्कूल चालू केलेलं आहे आणि इव्हन कोचिंग सेंटर सुद्धा चालू केलेलं आहे. त्यावेळेस खूप छान वाटतं. आपण ज्यांना ट्रेनिंग देतोय त्यातील बऱ्याचशा लोकांनी स्वतःच काहीतरी स्टार्ट केलेलं आहे, स्टार्टअप चालू केलेलं आहे. फक्त हे फ्रँचायझी किंवा ब्रँचेस वाढवणं हे आमचं म्हणजे हे नाहीये. याच बरोबर एक आपण ज्यांना ट्रेनिंग देतोय ते स्वतः काहीतरी करतायत त्याचं एक समाधान खूप चांगलं आहे. कारण स्वतः पुढे न जाता इतरांना सोबत घेऊन जाणं हे नाईस, खूप छान. आणि जेव्हा तुमचे स्टुडंट असे सक्सेस होतात, त्यांचे पॅरेंट्स तुम्हाला भेटतात, सो त्यांच्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा असतो? खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस पॅरेंट्स येतात आणि आम्हाला सांगतात की आमचा विद्यार्थी खूप चांगल्या मार्काने पास झालेला आहे. त्यावेळेस एक समाधान वाटतं की आपण जे काम करतोय, आपलं जे व्हिजन आहे, जे मिशन आहे, एक योग्य मार्गाने चाललेलं आहे. आणि आम्हाला त्यातून प्रेरणा मिळते की अजून चांगल्या पद्धतीने, अजून मोठ्या प्रमाणात, अजून जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि नक्की नाईस. आणि सर, आज तुम्ही एवढे सक्सेसफुल आहात, तुम्ही सोसायटीसाठी एवढं छान तुम्ही कामगिरी करताय. तुमच्यासारखे असे भरपूर तरुण आहेत ज्यांना खरं तर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी किंवा सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये यायचं असतं, पण बऱ्याच वेळा त्यांना समजत नाही किंवा आपण जे म्हणतो दिशा भेटत नाही. तर तुम्ही अशा तरुण वर्गाला काय संदेश देऊ इच्छिता? मी इतकंच सांगेल की आपण जे काम करतोय तिथं आपण ऑनेस्टली, प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं. त्याचबरोबर आपल्याला जर आवड असेल सामाजिक क्षेत्रात काम करायची तर बऱ्याचशा NGO आहेत, त्यांच्याशी आपण जोडलो गेलो पाहिजे. आणि ज्या तरुणांना आमच्याशी जोडायचं आहे
आणि आपापल्या भागात आपापल्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे, त्यांच्यासाठी आमचा प्लॅटफॉर्म नेहमी अवेलेबल असेल. मी स्वतः अवेलेबल असेल, त्यांना Nice. पर्सनली गायडन्स करेल, कोचिंग करेल आणि आपल्या फाउंडेशनचं काम चांगल्या पद्धतीने किंवा प्रत्येक जण आपले जी इच्छा आहे, ज्यांना सामाजिक कार्यात काम करायचं आहे, ते आमच्याशी जोडून करू शकतात. सर मी रिसेंटली तुमचे न्यूज बघितले, त्यामध्ये भरपूर तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पण केलेल्या आहे. पण आपल्या ऑडियन्सला किंवा मलाही अजून जाणून घ्यायला आवडेल की ऍक्च्युली कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी थ्रू तुम्ही लोकांना हेल्प करता. आता आपले हे सगळे कोर्सेस तर आहेतच. त्यामध्ये ना ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे किंवा आमच्या इथे जे मुलं ऍडमिशन घेतात त्यांना आम्ही ना अबॅकसचा कोर्स आहे, त्याचे बुक्स आम्ही विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे देतो. त्याचं जे टूल किट आहे ते टूल किटही आम्ही विद्यार्थ्यांना देत असतोय. आणि आमचे जे काही कॉम्पिटिशन्स वगैरे असतात, जे काही कोर्सेस असतात, त्या कोर्सेसला सिंगल पॅरेंट जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलमोस्ट फ्रीमध्येच असतं आणि जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कम्प्लिटली मोफत आपल्याकडे ऍडमिशन मिळतं. अरे वा, नाईस. म्हणजे जे लोक पैसे भरू शकत नाही है ना, त्यांची परिस्थिती नाही, मग त्यांना तुम्ही मोफत पुस्तकं वगैरे, मोफत बुक्स वगैरे वाटप आपण करतोय. वाव, खूप छान. आणि मला असं वाटतं ही खरं तर खूप गरजेची गोष्ट आहे, कारण काळाची गरज आहे. आज बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना शिकायचंय पण त्यांची ती परिस्थितीच नाहीये. तुम्ही त्या घरापर्यंत पोहोचताय, घराघरात पोहोचताय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतंय. खूप छान सर. ओके, सो सर तुम्ही आज एवढे सक्सेसफुल आहात आणि एवढं छान तुम्ही ऍक्टिव्हिटी रन करताय आणि समाजासाठी इतकं छान कॉन्ट्रीब्युशन करताय. खरं तर मला हे तुम्हाला आवर्जून विचारायला आवडेल की तुमचं ह्या सगळ्या पाठीमागे तुमची सपोर्ट सिस्टम कोण आहे? आपण ज्याला म्हणतो ना सिंहाचा वाटा, तर ते कुणाचं आहे? यामध्ये बरेचसे लोक आहेत, खरंच त्यांचं नाव घेतलं पाहिजे. सगळ्यात प्रथम माझी पत्नी, ती फुल टाइम ऍज अ ट्रेनर म्हणून काम करते. अच्छा. आणि आई वडील जे मला नेहमी सपोर्ट करत असतात प्रत्येक माझ्या उपक्रमामध्ये किंवा मी जे काही गोष्टी करत आहोत. तसेच आपल्या या फाउंडेशन मध्ये ना जे फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत, ते अध्यक्ष जे आहेत ते रयत शिक्षण संस्थेत माजी प्राचार्य, रिटायर प्राचार्य आहेत, श्रीयुत उद्धव होळकर सर. अच्छा. आणि तसेच आपल्या संस्थेचे असे डायरेक्टर आहेत, चेतन चंदरे म्हणून आहेत, ते युवा उद्योजक आहेत, किंवा सुनील भंडारी सर आहेत. ते सर्वजण मला ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज मी करत असतो त्यामध्ये मला सपोर्ट वगैरे करत असतात. आणि आमचा जो स्टाफ आहे, जो प्रत्येक ठिकाणी जो टीचिंग स्टाफ आहे किंवा मॅनेजमेंट जो बघतो तो स्टाफ आहे, ते सर्वजण मला या गोष्टींसाठी मदत करत आहे. तसेच अभ्यासिका जे आम्ही चालवत आहे तिथे ओंकार साळुंके युवा उद्योजक आहेत, तेही आम्हाला म्हणजे त्यांच्या थ्रूच आम्ही बऱ्याचशा गोष्टी करत आहोत तिथे. नाईस, खूप छान. म्हणजे तुमच्या मागे खरं तर खूप मावळे उभे, जसं छत्रपती शिवाजी महाराज सोबत होते, बरोबर. आणि त्यांच्या सपोर्टने आणि खरं तर तुमच्या हार्डवर्कने, ऑब्व्हियसली तुमचे हार्डवर्क खूप जास्त आहे त्या सगळ्यामध्ये, तुमच्या मेहनतीने आणि कुठेतरी जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टीमुळे आज तुम्ही इथपर्यंत आला. आणि खरंच तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि ईश्वरचरणी मी हीच प्रार्थना करते की तुम्ही असंच आयुष्यात अजून प्रगती करावी आणि तुम्ही लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने जिथे ते कमी पडतात, त्यांच्या स्किल्स असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही त्यांना हेल्प करावी. आणि कारण आता तुम्ही एकटे नाही चालत आहे, तुम्ही तुमच्यासोबत पूर्ण सैन्य घेऊन चालताय आणि मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच सर की तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात आणि खरं तर तुम्ही आमच्या ऑडियन्स सोबत आणि भरपूर अशा गोष्टी शेअर केल्या ज्या की खरंच समाजासाठी खूप गरजेच्या आहेत. आणि मला असं वाटतंय जे ऑडियन्स आपल्याला बघतात ते त्यांनी पण डेफिनेटली तुमचंही काही असं उद्दिष्ट असेल, तुम्हालाही NGO म्हणा किंवा स्किल डेव्हलपमेंटमध्ये यायचं असेल, तर नक्की तुम्ही सरांसोबत बोला. त्यांचा नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि तुम्हालाही जर बिझनेसमध्ये ज्या महिला असतील ज्यांना पुढे जाऊन काहीतरी एक फायनान्शियल इंडिपेंडन्स जर पाहिजे असेल, पुढे काहीतरी करायचं अशी इच्छा असेल, तर नक्की तुम्ही सरांसोबत कनेक्ट करा, डिस्कस करा आणि त्यांच्यासोबत जॉईन व्हा. सो थँक्यू सो मच सर वन्स अगेन. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. कारण आपण खूप चांगल्या पद्धतीने इथं आम्हाला इन्व्हाइट केलं. जे क्वेश्चन्स वगैरे विचारले, आमच्या ज्या कार्याबद्दलची माहिती आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचवायला मदत करताय, त्याबद्दल तुमच्याही मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सो मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तो अवेअरनेस आपल्याला सोसायटीमध्ये स्प्रेड करायचा आहे. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.